उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक असलेले आमदार देवेंद्र भुयार यांनी एक महिलांसंदर्भात जे आहे ते वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर आहेत। ताई, काय सांगणार? देवेंद्र भुयार यांनी महिलांसंदर्भात एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, कसं पाहता या वक्तव्याकडे? अजितदादांनी आत्ताच परवा इथे कार्यक्रम घेतला। महिलांच्या मतांसाठी महायुतीची एवढी चढाओढ सुरू आहे, एवढा गोंधळ ते घालतायत आणि त्या गोंधळामध्ये त्यांची मानसिकता काय आहे हे दिसून येते आहे। महिला हे काय उपभोगायचं साधन नाही आहे, त्याचं तुम्ही कॅटेगरायझेशन करू नाही शकत। लाज वाटली पाहिजे या अशा आमदारांना असं बोलायला। तुम्ही जरा शिस्तीत राहावा आणि अजितदादांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा। या अशा गोष्टीचा काय कॅटेगरायझेशनचा म्हणजे त्यांची मानसिकता एक गुंड प्रवृत्तीचे हे दिसून येत आहे। यापूर्वी अनेक महायुतीतल्या नेत्यांनी अशीच महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले। लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर गोष्टींवरनं जे ते वादग्रस्त वक्तव्य केलेत, नेत्यांचा वचक त्यांच्या आमदारावर नाही, नेत्यांचा वचक नाहीच आहे। आता जे सत्तेत बसलेले आहेत ते काही करायचं आणि सत्तेत बसायचं अशी प्रवृत्ती आहे। भडमसाठ खोके घेऊन ते लोकांनी सरकार बनवलेली आहे आणि ही खोके सरकार आहे हे तर मान्यच करून राहिलं आहे पूर्ण महाराष्ट्र। त्याचा रिझल्ट त्यांना दिसलेला आहे लोकसभेमध्ये आणि म्हणून महिलांसाठी काहीतरी करण्याची आव ते आणतायत। आपण या सगळ्या गोष्टींना बिलकुल लक्षात येतं आहे की हे मतांसाठी आहे म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये महिलांबद्दल मान सन्मान नाहीच आहे। वारंवार नाही तर कशासाठी ते बोलले असते असं। शेवटला प्रश्न, काल एक व्हिडिओ व्हायरल झाला देवेंद्र भुयार यांचा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोप केला जातोय की देवेंद्र भुयार यांनी महिलांना कार्यक्रमाच्या बाहेर काढलेला आहे, असा देखील आरोप केला जातोय। काय आता त्यांनी काय बिचारा काय करून राहिलेलं आहे, काय नाही करून राहिलं आहे त्याचं त्याला माहिती। ही अशा प्रकारे महिलांचा अपमान करणं हे चुकीचं आहे। महिला ही जननी आहे आणि जननी गरीब असो, श्रीमंत असो, गोरी असो, काळी असो, हे कॅटेगरायझेशन चुकीचं आहे। जननी जननी असते आणि ती जगाचा उद्धार करत असते। तर महिलांना वेगळं याच्यात विभागणं जे आहे ते चुकीचं असल्याचे मत जे आहे ते यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।